एका साध्या दगडी चाळीतून सुरू झालेली ही कहाणी आज लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. टेलिव्हिजन अभिनेता विशाल कोटियन सध्या बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आपल्या गेम प्लॅनमुळे चर्चेत आहे. घरात त्याने स्वतःची एक मजबूत टोळी तयार केली. त्याच्या शार्प ऑब्झर्वेशन आणि स्ट्रॅटजीमुळे तो मास्टरमाइंड म्हणून ओळखला जातोय. पण आज जो विशाल लाखोंसमोर उभा आहे त्याची सुरुवात मात्र अत्यंत कठीण परिस्थितीतून झाली होती. हे तुम्हाला माहिती आहे का? तर आज जाणून घेऊयात छोट्याशा दगडी चाळीतून सुरू झालेल्या विशालच्या त्या प्रवासाबद्दल. 1980 साली मुंबईतील दगडी चाळीत विशालचा जन्म झाला. घरात प्रचंड गरिबी होती. घराची परिस्थिती इतकी बिकट की त्याची आई स्वतः उपाशी राहून विशाल आणि त्याच्या बाबांचं पोट भरायची आणि स्वतः मात्र फक्त भाताचं पाणी पिऊन दिवस काढायची. लहान वयातच विशालने त्याच्या आयुष्यातील कठीण परिस्थिती जवळून अनुभवली. पैसे कमवण्यासाठी तो लोकांच्या घरी पेपर टाकणं, दूध विकणं आणि हॉटेलमध्ये टेबल साफ करायचं काम करायचा. इतकंच नाही तर अगदी 12 वर्षांचा असताना तो सलमान खानच्या चित्रपटांची ब्लॅकमध्ये तिकीटं देखील विकायचा आणि मिळालेल्या पैशातून स्वतःच्या शाळेची फी भरायचा. इतक्या संघर्षातही त्याने शिक्षण सोडलं नाही. 14 वर्षांचा असताना त्याच्या आईचं कॅन्सरने निधन झालं. तरीही विशाल खचला नाही. पुढे जाऊन त्याने MBAचे शिक्षण पूर्ण केलं. 18व्या वर्षी त्याने मॉडेलिंग कॉन्टेस्ट जिंकला. पण लोक त्याच्यावर हसायचे. ड्रायव्हरचा मुलगा शेवटी ड्रायव्हरच बनेल असे अनेक टोमणे लोकांनी त्याला मारले. मात्र या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत त्याने स्वतःच्या स्वप्नांकडे वाटचाल सुरूच ठेवली. विशालचं स्वप्न हिरो बनण्याचं होतं. हळूहळू त्याचा अभिनय प्रवास सुरू झाला. 1998 साली दिल विल प्यार व्यार या मालिकेपासून त्याने कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर CID, विश्वास की नीव अशा अनेक मालिकांमध्ये तो झळकला. 2014 साली हर मुश्किल का हल अकबर बिरबल या मालिकेत त्याला बिरबलाची भूमिका मिळाली आणि इथून त्याला खरी ओळख मिळाली. त्याच्या भन्नाट कॉमिक टायमिंग आणि बुद्धिमत्तेने प्रेक्षकांची मनं जिंकली. महाभारत, देवो के देव महादेव यांसारख्या शोमधूनही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. इतकंच नाही तर त्याने सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबतही काम केलं. पण बिग बॉस हिंदीचा सीझन 15 हा त्याच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. या शोमध्ये त्याने स्वतःला मास्टर माइंड म्हणून सादर केलं. त्याचा गेम प्लॅन काहींना स्मार्ट वाटला तर काहींनी त्याला ओव्हर कॉन्फिडंट आणि मॅनिप्युलेटिव्ह म्हटलं. या शोमध्ये त्याच्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. पण या सगळ्या वादानंतरही विशाल कधीच मागे हटला नाही. तो सतत चर्चेत राहिला. विशाल स्वतः सांगतो की सलमान खान त्याच्यासाठी गुरु समान आहे. लहानपणी ज्यांच्या चित्रपटांची तिकीटं ब्लॅकमध्ये विकून तो शाळेची फी भरायचा त्याच व्यक्तीसमोर एक दिवस तो स्टेजवर उभा राहील. हीच त्याच्या प्रवासाची खरी जादू आहे. त्या क्षणी सलमान खानने त्याला मिठी मारली आणि त्याच वेळी त्याच्या संघर्षाचं सोनं झालं असं त्याला वाटलं. आज बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये तो पुन्हा एकदा आपल्या गेम स्ट्रॅटजीमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. फिटनेसच्या बाबतीतही विशाल तितकाच स्ट्रिक्ट आहे. लहानपणापासून कराटे शिकलेला, नियमित जिम करणारा आणि डिसिप्लिन लाईफस्टाईल जगणारा विशाल कोटियन आज अनेक तरुणांसाठी इन्स्पिरेशन ठरतोय. एकेकाळी पोट भरण्यासाठी पेपर टाकणारा, दूध विकणारा आणि ब्लॅकमध्ये तिकीटं विकणारा हा मुलगा आज स्वतःच्या मेहनतीने आणि बुद्धिमत्तेने लाखो लोकांसमोर उभा आहे. विशालची ही कहाणी एकच गोष्ट शिकवते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं. आता हा सुप्रसिद्ध अभिनेता बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरात त्याच्या दमदार खेळामुळे खूपच चर्चेत आलाय. पण तो या सीझनचा विजेता ठरेल का यावर चर्चा रंगताना दिसतायत. विशाल कोटियनचा प्रवास इथेच थांबलेला नाही. येणाऱ्या काळात तो आणखी कोणकोणत्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार हे पाहणं निश्चितच खूपच मनोरंजक ठरणार आहे.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.